नितीन झांजे आपणास विनंती, आपण स्टेजवर यायचे. नितीन झांजे, नितीन झांजे आपणास विनंती, आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. नितीन झांजे. मंचावर या ठिकाणी युवा नेते सन्माननीय अजिंक्यजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोरेगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या मार्फत आपल्याला ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मी त्यांचं मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. नितीन झांजे, आपण कुठं असाल तर स्टेजवर यायचंय. तर दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो अक्षय देशमुख. षटकामध्ये तब्बल 3 विकेट घेतले आणि चौकार हॅट्रिक साठी वैभव राऊत साठी 1,500चं पारितोषिक आलेलं आहे. शौकत बुबेरे यांच्याकडनं 500 रुपये, प्रकाश बांगर यांच्याकडनं 500 रुपये आणि आतिश शेलार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं वैभव राऊत साठी. तर लवकरात लवकर दोन्ही फिल्डरनी यायचंय. मॅन ऑफ द मॅच अक्षय देशमुख. धन्यवाद डॅनी. असा स्ट्रेट ड्राइव्ह तुम्ही पाहताय. अप्रतिम स्ट्रोक फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय रोशनच्या बॅट मधून. कॉपी बुक स्टाईल मध्ये रोशन धुळे एक शैलीदार फलंदाज. जयनुमान क्रिकेट संघ जोवेलीचा सातत्याने टॉप ऑर्डर मध्ये सलामीला येऊन एक चांगला स्टार्ट देण्याचा नेहमीच त्याचा प्रयत्न राहिलेला आहे. या ठिकाणी तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू यावसा पुढे आले होते, ऑन साइडला खेळायचा होता. गोलंदाजी मार्क गोलंदाज मोहन पारधी आहे. अफान बुबेरे, आपण कुठे असाल तर स्टेजवर यायचे. अफान बुबेरे, अफान भाई आपण कुठे असाल तर स्टेजवर या. चेंडू अलंग द कार्पेट खेळतायत. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र डीप मधून येतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रकाश होते त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सलामीला आपण पाहतोय भारत आणि रोशन धुळे ही जोडी. चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने समोर क्षेत्ररक्षक प्रकाशने मात्र झेल अप्रतिम रित्या टिपलेला आहे. आणि दरम्यान आपण पाहतोय फलंदाज रोशनच्या खेळीचा अंत होतोय. मी श्रीधर शेठ धुळे यांना विनंती करतो की या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय देशमुख याला द्यायचा आणि वैभव राऊत आपणही यायचंय. एक ट्रॉफी आणि पंचक बुटीकडून श्री अविनाश केवणे यांच्या मार्फत एक टी शर्ट या ठिकाणी देण्यात येतोय. अक्षय देशमुख याला मॅन ऑफ द मॅच. तसेच वैभव राऊत याच्यासाठी चौकार हॅट्रिक साठी शौकत बुबेरे यांच्याकडून 500 रुपये, प्रकाश बांगारा माजी सरपंच काजगावडे यांच्याकडून 500 रुपये, तक्ष इलेव्हनचे सन्माननीय आतिश शेलार यांच्याकडून 500 रुपये असे 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते. बाबूशेठ बुबेरे, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. धन्यवाद. धावसंख्या धावपलकरती आहे दुहेरी अंकात 10. नवीन फलंदाज कल्पेश धुळे येत आहे. तर काही मिनिटांपूर्वी ज्यांचं आगमन झालं व्यासपीठावरती ते म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे तरुण तडफदार कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख असे सन्माननीय चेतन दादा धुळे यांचं शुभागमन झालं. त्याच्या समेत तुम्ही पाहू शकाल बदलापूर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष श्रीदादा धुळे या 2 व्यक्तीच्या माध्यमातून बदलापूर शहरामधली पहिल्यांदा विद्युत प्रकाश चतुर्थी स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि यंदा या स्पर्धेचं दुसरं वर्ष देखील आपण अनुभवलं.
आणि आता मात्र गोरेगाव मध्ये हा मान मिळवताना गोरेगाव या दरम्यान फलंदाज बाद होत आहेत. कल्पेश मात्र शफल झाले होते. आउटसाइड द ऑफ स्टंप खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि हा लागणारा दुसरा धक्का मैदानावरती जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली संघाला. धावसंख्या 10 वर स्थिरावलेली तुम्ही पाहतायत. त्याचबरोबर PPLचे आयोजक दीपक दादा चव्हाण देखील या ठिकाणी आहेत आणि मात्र रजा घेतलेली आहे. तर साजिद भाई, अनेक वांगणी विभागातील अनेक क्रिकेटचे चाहते, अनेक मोठमोठे आयोजक तुम्ही पाहतायत. त्याचबरोबर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मैदानाच्या तुम्ही चौफेर कुठेही पहा. क्रिकेटचा हंगाम कधी संपत नाही. असं म्हणतात की क्रिकेटचा हंगाम संपत आलेला आहे. मात्र आता रबर बॉलच्या स्पर्धा देखील भरपूर प्रमाणात होताना तुम्ही पाहतायत. प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये ज्या प्रकारे नवी मुंबईमध्ये रबर बॉलच्या स्पर्धा आपण पाहत असतो, त्याच प्रकारे आता मात्र ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर रबर बॉलच्या स्पर्धा गतवर्षी देखील झाल्या आणि यंदा देखील या स्पर्धांचं भव्य दिव्य रूप तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि क्रिकेटचा आता कुठलाही हंगाम राहिला नाही. 12ही महिने क्रिकेट खेळलं जातं आणि आता IPL संपल्यानंतर मात्र विश्वचषकाची ओढ प्रत्येकाला लागणार आहे. 15 खेळाडूंचा जो चमू आहे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. भारतीय संघाचे 15 खेळाडू निवडण्यात आलेले आहेत विश्वचषकासाठी. आणि ऋषभ पंत ऐवजी दिनेश कार्तिकची नियुक्ती करण्यात आली, कारण दिनेश कार्तिकचा जो इंग्लंड मधला परफॉर्मन्स बघून त्या बेसवर त्याची नियुक्ती करण्यात आली. हा चेंडू भारत मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. खूप उशिराने खेळले चेंडू, मात्र खूप वेगाने निघून गेला. फलंदाज भारत गोलंदाजी मार्कवर संदीप आहेत. दुसरं षटक ममदापूर हा संघ आपण पाहतायत. नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आधीचा चेंडू आपण पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर आले. शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला गेला आणि दरम्यान पुन्हा एकदा बीट केले गेले. तर हा चेंडू यावेळेस टॅप करतायत. चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. दरम्यान एक सिंगल कम्प्लीट करतायत. महेंद्र धुळे 4थ्या क्रमांकावरती आलेले आहेत. महेंद्रचा यंदाचा हंगाम खूप चांगला राहिलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स याचा राहिलेला आहे. कष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने जय हनुमान जोवेली संघासाठी त्याने खूप जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आत्ताच चांदेच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज LCD त्याने पटकावली. अनेक मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती आहे. एकविरा चषक डोनेवाडी देखील आपण पाहिलं तर त्याला बाईक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला होता. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी त्याची त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. तोच महेंद्र स्ट्राईकला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. टिपिकल महेंद्र धुळेच्या बॅट मधून येतोय हा रिव्हर्सचा फटका. अप्रतिम टिपिकल महेंद्र धुळे हा स्ट्रोक तुम्ही पाहिला, कारण याच फटक्यांसाठी ओळखला जातो. आणि या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर सिटी 100 एक अत्यंत जबरदस्त अशी बाईक आमच्या अगदी कॉमेंट बॉक्सच्या समोर सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि अजिंक्य शेलार यांच्याकडनंही आम्हाला लाभलेले आहे. अजिंक्य शेलार, एकनाथ शेलार यांचं फार मोठं योगदान सातत्याने अनेक स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही पाहत असतो. आणि नुकतंच त्यांचं आगमन देखील व्यासपीठावर झालेलं आहे. तर गोलंदाज या ठिकाणी संदीप. 2 डॉट चेंडू गेल्यानंतर मात्र 2 चेंडू नंतर आपण पाहतोय 5 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र यावेळेस ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूने कमबॅक करताना संदीप. धावसंख्या धावफलकावरती आहे 14 धावा, 15 धावा. अनेक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. अनेक स्पर्धा अजूनही बघा, क्रिकेटचा हंगाम संपलेला नाहीये. एक नाईट स्पर्धा देखील आहे. या चेंडू नंतर तुमच्यापर्यंत त्यांनी माहिती पोहोचतील. स्वीप करतात. इथे मात्र बघूया अपील केले गेले आणि पंचांनी हे अपील स्वीकारलेले आणि फलंदाज महेंद्र बाद होतोय. आणखीन एक धक्का लागतो मैदानावरती. धक्का क्रमांक 3 आपण पाहताय. तर LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होतात महेंद्र. तर एक स्पर्धा आहे येणाऱ्या काळात तुमच्यापर्यंत. ही स्पर्धा कोणती आहे मला त्यांनी माहिती देतील. जय हनुमान क्रीडा मंडळ वरळी आयोजित श्रीयुत नितीन विष्णू झांजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा दिनांक 4, 5, 6, 7 मे 2019
तर महेंद्र बाद झालेले. चौकाराने खूप चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर डॉट चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती LBW पायची ते बाद होत आहेत. पंचाने अपील स्वीकारलं आणि मैदानावरती एक मोठा धक्का लागला. जय हनुमान जोविली या संघाला तिसरा धक्का. नवीन फलंदाज विश्वनाथ धुळे येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या सामन्यात 46 धावा आपण पाहिल्या, दुसऱ्या सामन्यात 40 धावा आपण पाहिल्या आणि गोलंदाजांची प्रभावशाली कामगिरी पहिल्या 2 सामन्यात आपण पाहिली. आणि गोलंदाज कासगावचे जयेश टेंबेने अप्रतिम कामगिरी करताना फक्त 6 धावा दिल्या 2 षटकांमध्ये. तर आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे आणि या सामन्यात देखील आहे बघा. मागच्या सामन्यात आम्ही अनाउन्समेंट केली होती कारण ती मात्र कंटिन्यू केली. शौकत बुबेरे आणि बाबू बुबेरे यांच्याकडनं आयवा कॅचसाठी प्रत्येकी 200 रुपये, एकूण 400 रुपये आहेत. प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे, एक संधी आहे. या दरम्यान एक सिंगल कंप्लीट करतायत. जय हनुमान क्रीडा मंडळ वरई आयोजित श्री नितीन विष्णू झांजे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डे नाईट स्पर्धा दिनांक 4, 5, 6, 7 मे 2019. प्रवेश फी असेल 17,500 मात्र. प्रथम पारितोषिक 1,50,000, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 35,000, चतुर्थ पारितोषिक 35,000 व इतर आकर्षक बक्षिसे. तर गोलंदाज पुन्हा एकदा मोहन. चेंडू पुढे आले. ऑफ स्टंपवर अतिशय चांगला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा. मोहनने पहिल्या षटकात 10 धावा दिल्या, 2 गडी त्यांनी बाद केले होते आणि दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 5 धावा आल्या. एकूण धावसंख्या 15 आहे. मोहनने आतापर्यंत 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च केली. यावेळेस चेंडू ऑन साईडला पूल करतायत. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली येत आहेत आणि त्या ठिकाणी प्रकाशने मात्र हा झेल ड्रॉप केलाय. मागाशी प्रकाशने एक अप्रतिम झेल टिपला होता आणि आता यावेळेस हा झेल ड्रॉप होता. प्रयत्न चांगला होता, हा झेल हातातून त्यांच्या निसटला आणि दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती म्हणजे 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मोहन पारधी. चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेलाय आणि किती लांब जातोय का नाही. त्या ठिकाणी यावेळेस मात्र चुकीची दुरुस्ती करत असताना प्रकाशने हा झेल टिपलेला आहे आणि फलंदाज भारतच्या खेळीचा अंत होतोय. मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक 4. जय हनुमान क्रिकेट संघ जोवेलीला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 17 धावा. ज्या प्रकारे डवळेपाडा संघाची आपण फलंदाजी पाहिली तशाच प्रकारे इथे कुठेतरी हा संघ देखील बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय. मात्र मैदानावरती एखाद्या फलंदाजाला धीरोदत्तपणे थांबावं लागेल आणि धावसंख्येला आकार द्यावा लागेल. एक चांगली भागीदारी होणं फार गरजेचं आहे कारण आपण पाहिलं षटक क्रमांक 3 सुरू आहे. म्हणजे 5 षटकांचा हा सामना आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. म्हणजे एकूण आपण पाहिलं तर 13 चेंडू अजूनही डावातील शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये इथून जय हनुमान क्रिकेट संघ जोवेलीला कमबॅक करावं लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या त्यांना उभी करावी लागेल कारण गोलंदाजी त्यांच्याकडे देखील खूप चांगली आहे. मात्र त्यासाठी फलंदाजांना एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करून देणं फार गरजेचं आहे. चेंडू यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता विश्वनाथचा आणि दरम्यान डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी या षटकात देखील मोहन पारधीने केली आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये या षटकात फार इकॉनॉमिकल गुंजी पाहायला मिळाली. तर मोहन पारधीने आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 12 धावा दिल्यात आणि इकॉनॉमिकल रेट राहिला 6.00. एकूण त्याने 3 गडी बाद केलेले आहेत. ज्या प्रकारे जयेश टेंबेची आपण गोलंदाजी पाहिली आणि अक्षयची पाहिली. हॅलो, याच दरम्यान मंचावर मुक्तारभाई बुबेरे यांचं शुभागमन होतंय. तसेच मुन्नाभाई बुबेरे यांचंही शुभागमन होतंय. त्यांचं मी मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. मंचावर सन्माननीय अजिंक्यजी शेलार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचे, या ठिकाणी आपला सन्मान होतोय. आपण बुबेरे यांना विनंती करतो की अजिंक्य शेलार यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अजिंक्यजी शेलार युवा नेता या ठिकाणी उपस्थित आहेत.
अफान बुबेरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तसेच मंचावर ज्यांच्या मार्फत वरई येते नाईटची टुर्नामेंट ठेवण्यात आलेली आहे ते युवा नेते एक उद्योजक नितीन झांजे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी मोजिम बुबेरे यांना विनंती करतो की नितीन झांजे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। चार मे ते 7 मे या दरम्यान वरईच्या मैदानावर आपल्याला नितीन झांजे यांच्या मार्फत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी स्पर्धा 1.5 लाखाची पहिलं पारितोषिक 1.5 लाखाची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ते नितीन झांजे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय मोजम बुबेरे यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। जऊर पाल्टे ममदापूर आपणास विनंती आपण स्टेजवर यायचे। जऊर पाल्टे या हे सामने पाहण्यासाठी परिसरातील जेवढे काही ज्येष्ठ नागरिक आले असतील सन्माननीय पाहुणे आले असतील आपणास विनंती आपण येऊन स्टेजवर स्थानापन्न व्हायचे। सर्वांना एक विनंती आहे। धावसंख्या धावफलकावरती 18 तुम्ही पाहताय। 5 गडी बाद 18। हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता पण त्या ठिकाणी धर्मेंद्र सर वाईटचा इशारा करतायत। धावसंख्या धावफलकावरती 19 धावा। भूषण धुळे आलेत यावेळेस नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती। हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे इस्टनच्या मागे जेल टिपला गेलाय आणि मैदानावरती लागतोय हा 6वा धक्का जोवेली संघाला 18 या धावसंख्येवरती। चिंता खूपच बिकट परिस्थिती झाली मैदानात आपण पाहिलं तर खूप चांगली सुरुवात रोशन धुळेने करून दिली होती। बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते मात्र रोशन बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावला नाही। मात्र रोशनने आपण पाहिलं 10 धावांचं योगदान दिलं होतं। असं वाटतं रोशन एक मोठी खेळी साकारतो की काय कारण खूप चांगले ड्राईव्ह त्याच्या मॅटमधून आपण पाहिले। ऑफ साईडला आपण कव्हर ड्राईव्ह पाहिला त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो देखील बाद झाला आणि त्यानंतर एका मागून एक फलंदाज मात्र खेळपट्टीवरती आपण पाहिला तर महेंद्रने चौकार लगावला होता आणि तो देखील LBW पायच्या स्वरूपाने बाद झाला। एकूण 6 गडी बाद 18 ही धावसंख्या पाहायला मिळते। तर तिसऱ्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजांचाच बोलबाला गोलंदाजांची दादागिरी तुम्हाला पाहायला मिळते। पहिल्या सामन्यात देखील हे चित्र आपण पाहिलं, दुसऱ्या सामन्यात देखील हे चित्र आपण पाहिलं आणि तिसऱ्या सामन्यात देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळते। पहिला सामना देखील धावांचा पाठलाग करून जिंकण्यात आला। दुसरा सामना देखील आपण पाहिला तर कानूरबाई संघाने डवळपाडा संघाविरुद्ध 41 धावा चेस केल्या मात्र त्या चेस करताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता कारण सामना शेवटच्या षटकापर्यंत येऊन ठेपला होता। हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय आणि जीवनदान लाभतोय फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रमोदला तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय। झेल सुटला आणि त्याचबरोबर जीवनदान मिळालं आणि जीवनदानाबरोबर मिळाल्या 3 धावा आणि 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा। मैदानावरती नवीन फलंदाज प्रमोद 3 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय मात्र नशीब त्याचं बलवत्तर होतं कारण लॉंग ऑफला एक सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आला। तो गोलंदाज ओमकार हा चेंडू पुढे आले यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांचा अंदाज चुकलेला आहे
आणि चेंडू मात्र जातोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. भूषणच्या बॅट मधून चौकार येतोय आणि ज्या धावा येणं फार गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं तर बघा या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 26. तर IPL ची मॅच देखील सुरू आहे. RCBने 171 धावा केलेल्या, 7 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा करायच्या आहेत मुंबई इंडियन्सला. हा चेंडू हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेस मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडू हातातून निसटला होता आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मात्र ही चुकीची जी दुरुस्ती केली आणि भूषणला देखील अडीकडे परतवलं आणि मैदानावरती लागलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय हा 7वा धक्का. धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावा. तर 7 गडी बाद 26 षटक क्रमांक 4थ्या ठिकाणी तुम्ही पाहतोय कंप्लीट झालेले. पहिल्या षटकात आपण पाहतो मोहन पारदीने 10 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकात संदीपने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, फक्त 5 धावा दिल्या. पुन्हा एकदा मोहन पारदी तिसऱ्या षटकामध्ये आले आणि त्यांनी फक्त 2 धावा दिल्या, 1 गडी त्यांनी बाद केला. आणि ओमकार यांनी आता मात्र 9 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी, जरी 9 धावा गेल्या असल्या तरी 3 गडी बाद केलेले आहेत. अक्षरशः डावाला खिंडार पाडलेले आणि आता मात्र इथून प्रश्न निर्माण झाला, खिंडार पडलेल्या जागेवरती उभा कोण राहणार बुरुज बनून आणि इथे एक मोठी धावसंख्या उभी करून कोण देणार. कारण आपण पाहिलं तर 7 गडी बाद झाले तर तळाचे फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रमोद 8व्या क्रमांकावरती, आता मात्र नवीन फलंदाज येत आहेत, पप्पू येत आहेत. त्यांचं खरं नाव गणेश आहे आणि गणेश उर्फ पप्पू. पप्पू बऱ्याच दिवसांनी कमबॅक करतायत, कारण यंदाच्या हंगामात त्यांना बऱ्याच स्पर्धामध्ये आम्ही खेळताना पाहिलं. कारण पप्पू धुळे, चेतन धुळे ही नावं फार परिचित आहे. 2013 मध्ये जेव्हा आम्ही प्रथम आलो, पप्पू धुळेने फार मोठी जबाबदारी उचलली. चेतन धुळे दादा त्यावेळेस मात्र शाखा प्रमुख होते आणि फार कमी वयामध्ये त्यांनी जी गरुड झेप घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये एक आयोजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलीच केली आणि राजकीय क्षेत्रामध्ये फार भरीव कामगिरी त्यांची राहिलेली आहे. एक तरुण तडफदार नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं. इथे मात्र चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप होती, खूप वेगाने चेंडू मात्र निघून जातो सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती पुढे सरकते 4 म्हणजे 30 धावा. फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून हा चौकार येतोय. प्रमोदकडनं नक्कीच अजूनही 5 चेंडूमध्ये आणखीन काही मोठे फटके जर आले तर जय हनुमान जोविली संघ इथे एक मोठी धावसंख्या उभी करू शकेल, एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल. तर गोलंदाजी मार्कूर गोलंदाज सलमान येत आहेत. हा चेंडू कट करतायत गॅप मध्ये, वॉट शॉट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. आंखों में इशारा कर दिया और देखते देखते तीसरा रन पूरा कर दिया. एक चांगली भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 3 ने पुढे सरकते 33. सलमान पर्सनॅलिटी तुम्ही पाहिला तर एक जबरदस्त असे धष्टपुष्ट शरीराचे मालक आहेत. आम्हाला नवनाथ राऊत यांची आठवण आली क्षणभर. खासगावचे आमचे नवनाथ राऊत. हा कट करतायत. यावेळेस मात्र गॅप आहे. पप्पू धुळाने मात्र इथे फक्त बॅटचा फेस ओपन केला, गतीचा वापर केला, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने पाठवलं गॅप मधून. पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून या चेंडूला काढला. एक अत्यंत कलात्मक स्ट्रोक आपण पाहतोय पप्पू धुळे. खरं तर पप्पूंचं खरं नाव गणेश, मात्र गणेश या नावाने त्यांना फार कमी लोक ओळखत असतील. मात्र पप्पू हे त्यांचं पेट नेम आहे. सर्वजण त्यांना लाडाने पप्पू म्हणतात आणि इथे मात्र त्यांच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली आहे 37 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 3 चेंडूमध्ये 8 ते 10 धावा आल्या तर एक आव्हान निर्माण करू शकतील मामदापूर संघाविरुद्ध. हा चेंडू स्क्वेअर कट, व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक शॉट ऑफ द नाईट मी म्हणेन, कारण स्क्वेअर कट वीरेंद्र सेहवागची आठवण करून दिलेली आहे.
बॅकफुटवर गेले, जागा बनवली आहे फटक्यासाठी, चेंडूला येऊ दिलं, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, रूम मिळाला आणि डोळ्यासमोर खूप मोठी गॅप होती त्यांच्या आणि त्या गॅपमधून चेंडूला पाठवलं. एक कलात्मक स्ट्रोक तुम्ही पाहताय पप्पूच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 41. आता मात्र जोविली संघ कमबॅक करत असताना बॅक टू बॅक 2 चौकार. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि यावेळेस अतिशय चांगला झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते मोहन. तर मोहन पारधी ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र एक चांगला झेल टिपलेला आहे. पप्पू धुळेने मात्र छोटीशी मात्र एक उपयुक्त खेळी साकारलेली आहे आणि एकूण धावसंख्या तुम्ही धावफलकावरती आतापर्यंत पाहताय ती म्हणजे 41. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष आहे. एक छोटीशी भागीदारी आपण पाहिली पप्पू आणि प्रमोद मध्ये. प्रमोद मात्र 10 धावांवर नाबाद खेळतायत. आता मात्र नवीन फलंदाज दर्शन येत आहेत. दर्शन धुळे, गणेश उर्फ पप्पू बाद झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलेले आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचे सहकारी त्यांचं स्वागत करतायत डगआउटमध्ये. का करू नये, कारण संघ अडचणीत होता. प्रत्येक धाव शेवटच्या टप्प्यामध्ये स्लॉगरमध्ये फार महत्वाची होती आणि पप्पूने मात्र 2 चौकार लगावून धावसंख्येला आकार देण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. यावेळेस मात्र फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि धावसंख्या आता मात्र या षटकाच्या मदतीने पुढे सरकते ती म्हणजे आपण पाहतो यावेळेस 47 धावा. एक फायटिंग स्कोअर नक्कीच मी म्हणेन, कारण पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहतो धावा फार कमी होत्या आणि या शेवटच्या षटकामध्ये धावांची जी गती आहे ती काय पाहायला मिळाली बघा आपल्याला. 2-3 चौकार एक षटकार आला, 21 धावा कुटण्यात आलेल्या आहेत. वॉट अ बॅटिंग, म्हणजे 26 धावा या 4 षटकांमध्ये होत्या आणि शेवटच्या षटकात 21 धावा आल्यानंतर मात्र या डावाचं चित्र बदललं आणि जे अनुमान जोवेली संघ मात्र या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करतोय. तर बघा प्रेक्षकांना आमची विनंती असेल, आपण सामन्याचा आनंद घ्या, कुठल्या प्रकारचं गैरवर्तणूक करू नका. फटाके कोणी वाजवू नका, कारण त्या ठिकाणी बघा वायर आहे आणि कुठेही कुठल्या प्रकारचा अपघात होता कामा नये. तर फटाके कोणी वाजवू नका. फटाके जर वाजवायचे असतील तर तुम्ही आपल्या गावात जाऊन वाजवा, इथे कोणी वाजवू नका. आणि गरमीचे दिवस आहे, शेकोटी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आता थंडीमध्ये हे चित्र आम्ही पाहत असतो, भरपूर ठिकाणी शेकोटी पेटवले जातात, मात्र उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर फिरोज सर, तर या आपण या ठिकाणी तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 48 धावा करायच्या आहेत यावेळेस ममदापूर या संघाला. यापुढील होणारा सामना मालेगाव विपक्ष लिटिल स्टार धारोड. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. मालेगाव राजेंद्र भोईर आणि सुनील शेंडे दोन्ही संघाचे कॅप्टन. तर 48 धावा करायच्या आहेत बघा. जरी धावसंख्या कमी वाटते मात्र नाईट स्पर्धेमध्ये खूप मोठी धावसंख्या मी म्हणेन, कारण 41 धावा करताना कानूर बॉईजला जीवाचं रान करावं लागलं होतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती आणि जय हनुमान जोविली संघाचे गोलंदाज खूप चांगल्या लयमध्ये फॉर्ममध्ये आता चांदईची स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे आणि उपविजेतेपद त्यांनी पटकावलेली आहे. त्यामुळे ममदापूर संघाला 48 धावा करताना इथे मात्र संघर्ष करावा लागेल, यात प्रश्न नाही. मात्र बघूया द्वितीय सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही परिवर्तन करतोय आणि आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक जगदीश पाटील यांना द्वितीय सत्रामध्ये. थँक्यू. तर राजेश भोईर आले, त्यांचं स्वागत आहे. पाहतोय आपण कॅप्टन ऑफ टीम मालेगाव संघ. चला धारोल संघ सुनील शेंडे. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी विद्यमान नगरसेवक सन्माननीय चेतन मनोहर धुले साहेब, त्याचबरोबर आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत श्रीधर शेठ धुले, या आपण सुद्धा निश्चितच आपलं स्वागत आहे.
तर बिग फाईट या टाइमला देखील पाहाल तुम्ही मालेगाव वर्सेस लिटिल स्टार धारोळ सुनील शेंडेचा संघ इन ऍक्शन मध्ये पाहाल. तर टॉस केला जाईल. दोन संघामध्ये 5 षटकांचा सामना असेल. धावसंख्या कंपल्सरी चेस करावी लागेल. स्पर्धेचा नियम आहे. जर चेंडू कधी हरवला फुटला तर चेंडू नवीन देण्यात येईल. तर आमचे विद्यमान नगरसेवक चेतन मनोहर धुले साहेब, त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे समितीचे अध्यक्ष श्रीधर शेट आहेत. तर टॉस जिंकला या ठिकाणी राजेश. तर निश्चितच राजेश टॉस जिंकलाय. काय डिसाईड कराल आपण? बॅटिंग करू आम्ही प्रथमतः. निश्चित एक धाडसी निर्णय घेतला. याचं कारण असं आहे की आतापर्यंत आम्ही भरपूर नाईट क्रिकेट खेळलो, मात्र थोडाफार आम्हाला चेसिंग करताना प्रॉब्लेम आला, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय. एकंदरीत वांगणी शहरामध्ये प्रथमच नाईटची स्पर्धा होते, काय म्हणाल? नक्कीच वांगणीकरांसाठी एक चांगली प्रतियोगिता या ठिकाणी आयोजित केली ती गोरेगाव संघाने. नक्कीच त्यांचं सुद्धा चांगलं आयोजन आपणास पाहायला मिळते. ओके, थँक्यू. तर निश्चित सुनील शेंडे आहेत याच विभागातील, ज्यांनी निश्चितच फार मोठं क्रिकेट दाखवलं आपल्या संघासाठी. धारोलाचे कॅप्टन आहेत सुनील. आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा गेम प्लॅन असेल? कमीत कमी धावावर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. काही टार्गेट नाही देणार त्यांचं, पण कमीत कमी धावावर थांबू त्यांना. पण मग आपल्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती जास्त भरोसा दाखवला जाईल? जितेंद्र आहे, कवी आहे, अजय आणि योगेश आहे. एकंदरीत वांगणीकरांसाठी एक पर्वणी असेल या स्पर्धेची, काय म्हणणं असेल? मी प्रथम फ्रेंड्स चषक गोरेगावच्या सर्व ग्रामस्थांना आभार मानेन त्याचं, की वांगणीतली ही प्रथम नाईट स्पर्धा आहे. त्याने आयोजन खूप छान केलंय. धन्यवाद. ओके, थँक्यू. तर सामना सुद्धा सुरू झालाय. टॉक्स बॉक्स मधून न्यूज आली आहे की टॉस जिंकलाय मालेगाव संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा एक निर्णय घेतलाय. पाहूया कशी रंगत जमत पाहायला मिळेल त्या पुढच्या सामन्यामध्ये. तर सामना सुरू झाला. एकीकडे जय हनुमान जोयली संघ. जय हनुमान जोयली संघ म्हटलं की निश्चितच बदलापूर विभागामध्ये ज्यांचा आदरांजली चषक स्पर्धा पुढे डोळ्यासमोर राहते, ते स्पर्धेचे आयोजक त्याचबरोबर अध्यक्ष समितीचे यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन आणि नेहमीच आपल्या संघाला चेअरअप करत असतात. नेहमीच त्यांचा पाठबळ हे मिळत असते संघाला. महेंद्र यावेळेस चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होत असताना स्वतः संघनायक आहे आणि स्वतःवरती किती जबाबदारी आहे हे मात्र त्याला पाहिलं जातं. विघ्नेश दुले या ठिकाणी आहेत, स्वागत आहे. त्याचबरोबर शुभम आमचे आहेत ऑफिशियली कॅमेरामॅन. धावसंख्या धावपळकावरती 2 धावा. एकूण 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये. चेंडू ड्राईव्ह करतोय, चेंडूला ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने येतोय. एकच धाव मिळतोय. आणि जे प्रेक्षक आमचे स्क्रीन समोर उभे आहेत, जो स्क्रीन आहे आमच्या समोरासमोर ब्लॅक स्क्रीन, त्या समोर जे प्रेक्षक आहेत तिथे कोणीही राहू नका प्लीज. तर ब्लॅक स्क्रीन समोर जनरेटर समोर प्रेक्षक आहेत, तिथे आपण कोणीही थांबू नका प्लीज. थँक्यू. तर पहिलं षटक पाहतोय आपण. महेंद्र दुलेचे स्वतः संघनायक आहेत, स्वतःवरती असलेली जबाबदारी. आज मात्र जी फलंदाजी पाहायची होती, पहिला फटका खेळला होता, त्याच्यानंतर स्वस्तात बाद झाले. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र जास्त उंची गाठली आहे चेंडूने. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र तरी सुद्धा चेंडूला अडवलं जातं डीप मिड विकेटला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. भारत मात्र चेंडूला कॅरी करतात आणि तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. बबली उर्फ हबीब आणि प्रकाश हे 2 फलंदाज पाहतोय पण ममदापूर संघाच्या. तर ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो हबीब. तर गुड्डू, आपण कुठे असाल तर स्टेजची संपर्क करा. गुड्डू रायबार. निश्चितच 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 5 षटकामध्ये. महेंद्र पुन्हा एकदा यावेळेस
कळकसं अपील पंचांकडे केलं होतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. 5 थ्रोपैकी केली आहे. ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी मात्र या 2 धाबा. लेग बायचा इशारा येतोय पंच फिरोज खान सर यांचा. अत्यंत चांगली कामगिरी. त्याचबरोबर पंचांचा पाहतोय आपण धर्मेंद्रजी वर्मा यांना पाहतोय पंचांची ऑफिशियली कामगिरी करत असताना मैदानामध्ये. तर 5 जोईली संघाला धावा रोकाव्या लागतील. ज्या चुका पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या त्या मात्र त्या चुकांवरती विजन टाकावं लागेल. कारण जोईली संघ आता ज्याने चांदईची स्पर्धा गाजवली अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला गेलाय. महेंद्रच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ यावर्षी मध्ये मात्र बऱ्याच स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. कारण स्वतः मात्र पुढाकार घेऊन या संघांना एकत्रित करून खेळणं आणि खेळण्यासाठी भाग पाडणे फार मोठा विषय होता त्याच्यासमोर. मात्र सर्वांना एकत्र जमवलं गेलंय. नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली आहे संघामध्ये. यावेळेस बॅक टू बॉलर्स खेळतो भारत. चेंडूवरती येतात. गुड फिल्डिंग आणि तोपर्यंत धाव मिळेल ती एकच. षटक समाप्त होतोय. पहिला पॉवर प्लेचं षटक संपलंय. जरी सुद्धा यश प्राप्त झालं नाहीये महेंद्रला तरी सुद्धा मी म्हणेन चांगली कामगिरी. तर याच दरम्यान बदलापूरचे उद्योजक सन्माननीय अशफाकभाई पटेल यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 8 धावा. तर याचबरोबर आमचे संतोष इरमाले यांचं सुद्धा आगमन झालंय व्यासपीठावरती. तर सामना लगेच सुरू करायचा आहे. जास्त वेळ नका. 25 मिनिटाचा अवधी. तर दुसरे षटक गोलंदाज प्रमोदचा वापर केला गेलाय. 2 सलामीचे फलंदाज हबीब आणि प्रकाश हे खेळ करत असताना ममदापूर संघाच्या वतीने. तर शेवटचा सामना आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल. माळेगाव विपक्ष लिटिल स्टार धारोळ या 2 संघामध्ये बिग फाईट सामना असेल. तर रोशनला पाहतोय रेड कॅप परिधान करत असताना एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. जो एसटी रक्षक केंद्रबिंदू म्हटला जातोय सामन्यामध्ये. तर आज पप्पू धुले यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. 8व्या क्रमांकावरती येऊन गरज होती ती त्या टीमला. हा चेंडू ऑन द राईज केलाच होतं. अतिशय चांगला चेंडू प्रमोदने फेकलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय उचली आणि तोपर्यंत एक डॉट चेंडूची सांगता. तर एक डॉट चेंडू निश्चितच सामन्यावरती पकड निर्माण करेल. मात्र एका दुसरा चौकार षटकार जर आला तर लगेचच निश्चित थोडा फरक पडेल. थोडासा एक दिलासा देऊन जाईल तो ममदापूर संघाला. चांगली फलंदाजीसाठी गणला जाणारा संघ पाहतोय बबली उर्फ हबीबला. स्वतः संघनायक आहेत. यावेळेस जोरदार फटका. झेलची शक्यता. भारत झेल खाली. नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय तो प्रमोद. आणि झेल खाली स्वतः मात्र भारत होते. कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि पहिला आदरा लागतोय तो ममदापूर टीमला. तर पहिला धक्का लागलाय. जरी महेंद्रला यश लाभलं नसलं पहिल्या षटकात तरी मात्र उत्तम गोलंदाजी केली महेंद्रने. आणि दुसऱ्या षटकात प्रमोदने मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. तर आद्यापर्यंत पाहिलं तर तिसरा सामना ज्या ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे तो पराभूत झालाय. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये उलटफेर पाहायला मिळेल का तसं चित्र पाहायला मिळेल का या ठिकाणी. कारण जरी धावा सुद्धा 48 बनवायच्या असल्या तरी फार चांगली गोलंदाजी आहे. आणि एकंदरीत महेंद्रची 2 षटकं ही फार महत्वाची असतील ती जोईली संघासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. जास्त उंची आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आल्यात आणि सोपा झेल मात्र ड्रॉप होतोय. त्या ठिकाणी निश्चित क्षेत्ररक्षक होते सचिन होते.
सचिनला मात्र झेलचा अंदाज टिपता आला नाहीये. जर झेल घेतला असता तर मी म्हणे निश्चितच या ठिकाणी एका चांगल्या स्थितीत पाहायला मिळाला असं, कारण लागोपाठ 2 फलंदाज बाद झाले असते, धाबा सुद्धा रोखल्या गेल्या असते. मात्र हेच असतं ज्यावेळेस आपण दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करता त्यावेळेस मात्र कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातंय. ते झेल टिपायचे असतात. हा चेंडू पुलटचा होता, यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं, बॅट वरती व्यवस्थित नाहीये आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. तर धावसंख्या धावपलकावरती एकंदरीत पाहायला मिळतोय आपल्याला 11 धावा. 11 धावा धावपलकावरती पाहतोय आपण. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक झेल सुटला गेलाय, जीवनदान मिळालं फलंदाजाला. वनडाऊनचा फलंदाज मोहन मैदानामध्ये. बाद होणारा फलंदाज बबली. हा चेंडू पाठला केला होता चेंडूचा, म्हणजे पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय. गुड बॉलिंग. प्रमोदची मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे महेंद्रने षटक फेकलं त्याचप्रमाणे मात्र प्रमोद पुन्हा एकदा चांगलं षटक फेकण्याच्या दिशेने गरज होती, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. प्रेक्षकांचं मात्र प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला पाहतोय आपण. हा चेंडू ऑन द राईज केलतोय, मिड विकेटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने चेंडूवरती आल्यात. कोण आहे? भूषण होते त्या ठिकाणी. एकच जा. गुड फिल्डिंग. चांगला स्टीम पिरियड दाखवावा लागेल तो जय हनुमान जोयली संघाला. दुसऱ्या षटकात मात्र प्रमोदने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे, पण त्यांच्या समोर प्रयत्न राहील पुन्हा एकदा की तिसरं चौथं षटक कुणाला पुन्हा एकदा पाचारण करायचा. कारण महेंद्रने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि सर्वात एक अनुभवी खेळाडू म्हणून या संघामध्ये ज्याची वर्णी आहे. स्कोर 12. 2 षटकांच्या सांगतेनंतर 12 धावा धावपळकावरती पाहतो आपण. 48 धावांचं लक्ष होतं, 12 धावा धावपळकावरती आल्यात. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 36 धावा. प्रत्येक चेंडूवरती मात्र 2 धावेची गरज आहे. प्रति षटकामध्ये रन रेट पाहिला तर 12चा कायम ठेवायचा आहे, कारण 48 धावेचं लक्ष होतं ते मात्र 5 षटकामध्ये. तेव्हा मात्र 9.7 चा आस्किंग रन रेट होता आणि तो मात्र वाढत वाढत जाऊन आता मात्र तो 12चा झालाय. तर क्रिकेट आहे अद्यापर्यंत चांगली फलंदाजी आहे ती ममदापूर संघासमोर. चला जोयली संघ जास्त वेळ करू नका प्लीज महेंद्र, कारण प्रत्येक संघाला 25 मिनिटाचा अवधी दिला गेलाय, त्यामुळे आपण 25 मिनिटांमध्ये 5 षटक फेकायला पाहिजेत. तर तिसरे षटक गोलंदाज कल्पेश दुले एक फिरकीचा आक्रमण या ठिकाणी लावलाय आणि फिरकी नेहमीच प्रभावशाली पाहायला मिळाल्या. जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज आले तेव्हा मात्र आपल्या फिरकीच्या जादूवरती मात्र या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू शॉर्टआर्म पुल करतोय. चेंडू मात्र डीप फाईन लेगला थोडासा आकू टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. चौकार. तर फलंदाज मोहन वनडाऊनचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती 4 धाबा पाहिल्या गेल्यात. त्यांची जेव्हा गोलंदाज असतो फिरकीचा तेव्हा तर फास्ट केलाच आहे आपण. या ठिकाणी आयोजकांची सूचना येते जास्त वेळ नका लावू, कारण आज एक तर पहिली रात्र आहे स्पर्धेची. सामने थोडेसे उशिराने सुरू झाल्यात. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. मात्र फलंदाजाने गेअर बदलला होता, त्यामुळे पंचांनी सुद्धा निश्चितच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय दिला नाहीये. डॉट चेंडूची सांगता एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल. मात्र एका दुसरा चौकार षटकार आला तर थोडासा दिलासा मिळेल तो ममदापूर टीमला.
या ठिकाणी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप मधून चेंडू सुरेख निघून जातोय. पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि या 4 धावा. तर 3 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. थोडीशी चिंतेची बाब पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे फिरकीचं आक्रमण होते, कल्पेश मात्र नेहमीच प्रभावशाली ठरलाय. मात्र आज त्याची गोलंदाजी या ठिकाणी मी म्हणेन पाहिजे तशी चालली नाही आहे. कारण 3 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. नेहमीच तो प्रभावशाली ठरत असतोय. आणि जेव्हा सुद्धा लो स्कोअरचे सामने असतात तेव्हा सुद्धा मात्र हे सामने जिंकून देण्याची क्षमता असतोय ती या जोहेली संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक करतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतो. अतिशय चांगली फलंदाजी मोहनची. मात्र या 4 चेंडूवरती 3 चौकार टोकल्यात. 12 धावा धावपळकावरती या षटकामध्ये पाहायला मिळतात. एकूण टोटल 24 रन धावपळकावरती. तर ज्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या मात्र त्या तिसऱ्या षटकामध्ये धावांचा वेग वाढवला गेलाय. कारण गरज होती येथून ममदापूर टीमला. हा चेंडू हलक्यात स्टेअर करतोय. चेंडूला स्क्वेअर लेगला एकच धाव मिळेल आणि आता मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जातंय. 5 चेंडू 13 धावा पाहायला मिळतात आपल्याला. 25 धावा धावपळकावरती. अर्ध लक्ष मी म्हणेन पार केलाय. जी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात फक्त 4च धावा आल्या होत्या आणि तिसरे षटक हे खास करून फलंदाजांच्या नावावरती पाहायला मिळतोय. कारण जेथे धावा येत नव्हत्या मात्र तेथून या मोहनच्या बॅट मधून धावा पाहायला मिळाल्यात. फुलटोचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. दाबचीची संधी आणि मात्र थ्रो पैकी थोडीशी उशिराने पाहायला मिळतोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या 27 धावा धावपळकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. याच दरम्यान या मंचावर अशफाकभाई पटेल यांचं आगमन झालेलं आहे. मी अखिलभाई बुबेर यांना विनंती करतो की अशफाकभाई पटेल यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अशफाकभाई पटेल यांचा अखिलभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. तसेच बदलापूरचे उद्योग सन्माननीय संतोषजी इरमाली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुक्तियार बुबेरे यांना विनंती करतो की संतोषजी इरमाली यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत करतो. मुक्तारभाई बुबेरे यांच्या शुभ हस्ते संतोष इरमाली यांचा सन्मान होतोय. येत्या 4, 5, 6, 7 मेला वरईच्या मैदानावर एक क्रीडा स्पर्धा नाईटची आयोजित करण्यात आलेली आहे. नितीन झांजे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावं नोंदवायची आहेत. तर निश्चितच पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा पारमडी स्पर्धा पाहता येईल नितीन शेड यांच्या माध्यमातून. मात्र या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण मॅन ऑफ द सिरीज साठी मोटार बाईक आहे ती मात्र आम्हाला सुपूर्द केले गेले आहे. याच विभागातील ज्याने युवकांचे प्रेरणास्थान ठरलेले सर्वांचे लाडके सन्माननीय अजिंक्य दादा शेलार यांच्याकडून आम्हाला ही बाईक सुपूर्द करण्यात आली. त्यांचं सुद्धा आभार मानतोय. ज्या ज्या मान्यवराने सडल हाताने मदत केली आहे. कारण स्पर्धा म्हटली की मस्तीचा हात प्रत्येकाला पुढे करावा लागतोय आणि खूप मेहनत घेतली आहे. मी म्हणे गोरेगावचे सर्व ग्रामस्थ असतील त्याचबरोबर फ्रेंड्स ग्रुप यांनी जे पहिल्या वर्षामध्ये स्पर्धा भरवण्याचा मान वांगणी शहरामध्ये प्रथमच मिळाला आहे त्यासाठी मात्र खूप मेहनत घेतली आहे. तर पुन्हा एकदा जातोय सामन्यामध्ये. ज्या ठिकाणी आता गरज आहे ती 12 चेंडू 21 धावेची. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्रचा वापर केला गेला या 4थ्या षटकामध्ये. स्ट्राईकला मोहनला पाहतोय.
पहिला चेंडू यॉर्क लाईनचा होता, क्लीन बोल्ड, यू मिस, आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद, फार मोठं यश प्राप्त केलंय ते महेंद्रने. ज्या चेंडू फेकण्यासाठी गणला जातोय तो मात्र चेंडू फेकलाय. यॉर्क लाईनचा चेंडू होता आणि फलंदाजाच्या एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. आयमर बुबेरे, आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधा. आयमर बुबेरे, फटाका जरा बाहेर फोडा. बघा प्रेक्षकांच्या अंगावर गेल्यात त्या फटाका. तर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे मित्रांनो की फटाके लावू नका आपण, कारण त्या ठिकाणी आपण पाहतोय टावर्स आहेत, लाईटचे, इलेक्ट्रिक आहेत, त्यामुळे आपण दूर जा आणि फटाके लावा. कारण आपल्याकडून सहकार्याची गरज आहे आम्हाला स्पर्धा पुढे नेण्यासाठी. तर पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं गेलंय. तर निश्चितच कोणी असेल प्रेक्षक वर्ग प्लीज फटाके वाजू नका, आयोजकांची विनंती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो नासिर. महेंद्रचा हा चेंडू गुड लाईन, अतिशय चांगला चेंडू होता, वेगाने फेकलाय. पडल्यानंतर पहा थोडासा बाहेर काढलाय चेंडूला. हीच तर खासियत आहे महेंद्रची गोलंदाजी करत असताना. दोन चेंडू डॉट फेकले, थोडासा दिलासा मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावांचा वेग होता, 14 धावा आल्या होत्या आणि अशा वेळेला मात्र महेंद्रने स्वतः दोन चेंडू डॉट फेकल्यात, एका चेंडूवरती फलंदाजाला बाद केलंय. थोडासा रनवे मध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळतोय, जो रनवे केल्यानंतर निश्चितच पावलं टाकायची असते ते मात्र पाऊल व्यवस्थित पडत नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय तो महेंद्र दुळे गोरेगाव एंड कडून. हा चेंडू निश्चितच चांगला प्रयत्न होता, धावचीची संधी होती, मात्र महेंद्र थोडे पुढे आले होते आणि बॅकअपला मात्र पाठीमागे कोणी नव्हते. लेग बायचा इशारा येतोय, एक धाव मिळेल. अतिशय चांगली चेंडूची फेकी, थोडासा बाउन्स चेंडूला मिळाला होता. जोईली संघ टीम पिरियड पाहायला मिळतो आपल्याला. तर निश्चितच डेलिब्रेट आहे. यस, फिरोज सर आहेत त्या ठिकाणी, कारण पाहिलं शरीराला ब्रश झाला त्यामुळे निश्चितच धाब नाहीये. डॉट चेंडू. तर निश्चितच महेंद्रला सुद्धा माहित होतं, लगेचच पंचांकडे त्याने कटाक्ष टाकला आणि त्याने सांगितलं पुन्हा एकदा हा चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. 5 चेंडूची लाईन अत्यंत सुरेख होती. आउटसाइड ऑफस्टम्पला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय. ही तर खासियत आहे आणि स्वतः संघनायक या येथून मात्र आपण का चौथं षटक स्वतःने घेतलंय याचं उत्तर दिलं. कारण मगाशी मी सांगितलं होतं की ज्या वेळेस 5 षटकांचा सामना असतो त्यावेळेस मात्र चौथं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असतं. सामना कोणाकडे झुकवायचा आहे, गोलंदाजामध्ये क्षमता असते स्वतःकडे सामना ओढून घेण्याचा, तेच का महेंद्र करतोय. आणि या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पप्पू दुले होते बॅकफुट पॉइंटला. गुड फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अडवलं गेलंय आणि निश्चितच जर चेंडू गेला असता तर चौकार पाहायला मिळाला असता. मात्र अशा एन मोक्याच्या क्षणी 3 धावा वाचवल्यात. पप्पू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्याचा सर्वात जुना खेळाडू या संघामध्ये असेल कोणतर तो पप्पू. तर या षटकामध्ये अद्यापर्यंत पाहिलं तर एकच धाव खर्च केल्या. 5 चेंडू. शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल, 20 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती सामन्याचं भविष्य असेल. जर काय मोठा फटका आला तर निश्चितच या ठिकाणी थोडासा दिलासा मिळेल ममदापूर संघाला. आणि जर काय कमबॅक केलं तर जोईली संघ पुन्हा एकदा आतमध्ये पडकेल. मात्र हा चेंडू आउटसाइड ऑस्ट्रमला डायरेक्ट हिट नाहीये. पहा त्या ठिकाणी दुसऱ्यांदा संधी होती. याच बायचा इशारा. किपिंग मात्र थोडीशी, जर चेंडूला एकवटला असतं तर एकच धाव पाहायला मिळाली असती. मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या. 21 धावेची गरज होती. 12 चेंडू 21 धावेची गरज होती. आता मात्र गरज होती येणारे 6 चेंडू आणि 19 धावेची.
तर थोडीशी टीम मीटिंग केली जातोय, मात्र लवकर करा आपण टीम मीटिंग महेंद्र प्लीज, कारण वेळ होत चाललाय. आम्ही समजू शकतो आपला उत्साह, कारण टीम मीटिंग करणं गरजेचं आहे, कारण सामना कुशल मोमेंटला आहे. अशा वेळेला थोडीशी चर्चा केली जाते संघ सहकार्यांसोबत की कशा प्रकारे सामना जिंकता येईल आपल्याला. जी मेहनत केली आहे महेंद्रने, जी मेहनत केली आहे प्रमोदने, कारण 2 षटकामध्ये चांगल्या, आता जरी सुद्धा कल्पेशच्या षटकामध्ये थोडेसे जास्त धावा गेल्या होत्या तरी सुद्धा कल्पेशने सुद्धा शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलं होतं. आणि शेवटचं षटक गोलंदाज रोशन धुले याचा वापर केला जातोय. नेहमीच त्याला एस्टनच्या मागे पाहिलंय, नेहमीच सलामीला येताना पाहिलंय, महेंद्र सोबत नेहमी चांगली भागीदारी करताना पाहिलंय बॅटिंग लाईनअप मध्ये. आणि आता मात्र गोलंदाजी कशी करेल, कारण 6 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावेची, आणि 19 धावा कंपल्सरी करावे लागतील ममदापूर संघ, लक्षात असू द्या, कारण आपल्याला धावसंख्या कंपल्सरी चेस करायचे. तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आता मात्र थोडासा सामना कठीण परिस्थितीतून पुन्हा काढावा लागेल तो ममदापूर संघाला. 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं ममदापूर संघाने, खास करून मोहनने इम्प्रेस केलाय. आणि हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा होता, पंच फिरोज खान सरांचा इशारा, इट इज अ वाईट. वेगवान चेंडू फेकला होता, थोडासा त्याचा अंदाज चुकला, नाहीतर एस्टेनचा वेध निश्चित सर घेऊन गेला असता चेंडू. तर पहिला चेंडू खराब फेकला, त्यामुळे 18 धावेची गरज आहे. 18 धावा बनवणे म्हणजे फार मोठं अवघड लक्ष येते ममदापूर संघासमोर. मात्र जोईली संघ आहे. हा चेंडू यॉर्क लाईनचा आता मात्र क्लिअर होता, धावची संधी, आणि या ठिकाणी यस इट इज आउट. फलंदाज बाद होतोय, थोडासा दिलासा. आता मात्र 5 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे ती ममदापूर संघाला. उद्या ज्या संघांच्या या ठिकाणी सामने आहेत त्या संघांना विनंती, आपण 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 6 वाजता या ठिकाणी उद्या रिपोर्टिंग करायचं आहे, कारण सामने उद्या लवकरात चालू करायचे. आज उशीर झाल्यामुळे जरा सामन्यांना उशीर होतोय तांत्रिक कारणामुळे. तर सर्व टीम ज्या उद्या लॉस्टमध्ये टीम आहेत त्यांना विनंती, आपण उद्या 6 वाजता रिपोर्टिंग करायचे. तर निश्चितच उद्याचा पहिला सामना असेल कळम विपक्ष आंबेशिव. कळम विपक्ष आंबेशिव हे संघ जर आम्हाला ऐकत असतील किंवा त्यांचे सहकारी असतील तर त्यांना विनंती आहे की उद्या आपण संध्याकाळी ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. त्याचबरोबर दुसरा सामना असेल गोरेगाव विपक्ष सावरा, तिसरा सामना दामत विपक्ष इनगाव, आणि चौथा सामना खाड्याचा पाडा विपक्ष दापिवली. तर हे 8 संघ उद्या असतील. तर आपण लवकरात लवकर उद्या उपस्थित राहायचं आहे. आयोजकांनी तशी सक्त ताकीद, सक्त सूचना दिली आहे. तर डावकुरी आताचा फलंदाज मैदानावरती येतोय वसीम. तर आता मात्र 5 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावेची. रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, यॉर्क लाईनचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्याचा प्रयत्न केला, धावची संधी, आणि महेंद्रने ती संधी सोडली नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातोय धावचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. पुन्हा एकदा मी या शहबाज हाजी स्टेडियमवर, शहबाज हाजी अहमद स्टेडियम बुबे या गोरेगाव या स्टेडियमवर सर्व प्रेक्षकांचे आणि पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की सामन्याचा आनंद आपण घ्यायचा आहे, कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार न करता. तर निश्चितच प्रेक्षकीय मायबाप असतात, प्रेक्षकीय स्पर्धेचे मुख्य घटक असतात, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा गैरवर्तणूक करू नका हे आपल्याला सूचना दिली जाते, आदेश नाहीये. त्यामुळे आपण सूचनांचे पालन करावं अशी आयोजकांना आशा असते. तर आता मात्र सामना पाहतोय 4 चेंडू आणि 18 धावा, त्यामुळे 4 मोठे पटके खेळावे लागतील. थोडंसं कठीण आव्हान आहे. 3ऱ्या षटकामध्ये सामना मोहनने आपल्या बाजूने झुकवला होता, जेथे विजयाची आस निर्माण केली होती. 12 चेंडू 21चं समीकरण होतंय. मात्र एक टीम स्पिरिट पाहायला मिळाला तो जयानमन जोयली संघाचा, महेंद्रचा.
ज्याने वेळोवेळी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना लाभतोय, कारण जवळच त्यांचे मैदान आहे आणि फार मोठ्या संख्येने त्यांचे घरेलू प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे येणारे 4 चेंडू 11 धावेची गरज, 18 धावेची गरज. हा चेंडू अतिशय सुरेख, व्हेरी गुड बॉलिंग. एकंदरीत रोशनने मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू दत्तामा जरी खराब फेकला असला तरी 3 चेंडूवरती कमबॅक. अनुभवाचा उपयोग करताना या ठिकाणी रोशन आणि समोर उभा आहे बघा एसटी रक्षक महेंद्र. कारण गोलंदाजी कशी करायची जो डायरेक्शन देतो तो एसटी रक्षक असतो आणि तेच काम करतो महेंद्र, आणि त्यामुळे हे गोलंदाजी करताना त्याला सोपी होते. रात्रीचे 12 वाजले तरी प्रेक्षक अजूनही स्टेडियमला खिलून आहेत आणि हाच या स्पर्धेचा गोरेगाव संघाचा विजय म्हणावा लागेल. तर निश्चितच हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. गुड बॉलिंग. आणि आता मात्र सामना इथून मात्र पूर्णपणे पाहतोय आपण ज्या हनुमान जोयली संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आहे. मात्र प्रेक्षकांना तरी सुद्धा विनंती आहे की मैदानाच्या थोडस बाहेर वाजवा फटाके. रोशन या बेले चांगली कामगिरी करत असताना हा चेंडू हलक्या हाताने कट करतोय. बॅकफुट पॉइंट मध्ये गुड फिल्डिंग आणि धाव मिळेल एकच. रमेश होते त्या ठिकाणी, एकच धाव मिळतोय. आणि आता मात्र एक चेंडू शेवटचा राहिलाय आणि गरज आहे ती 17 धावेची. त्यामुळे सामना ममदापूर संघाला गमवावा लागेल. तर निश्चितच थोडंसं चिंतेचं सावट पाहतोय आपण डगआउट मध्ये, कारण त्याने सामना जिंकण्याचा उद्देश होता. 3 षटकामध्ये सुरुवातीच्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ममदापूरची पहिल्या सत्रामध्ये. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी केली आहे आणि अखेरकार हा सामना जिंकलाय तो जय हनुमान जोयली टीमने. तर